नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज खगोलीय अशी अद्भुत घटना भारतासह जगातील अनेक देशात पाहावयास मिळणार आहे. आज पौर्णिमा आणि पौर्णिमेला चंद्राला ग्रहण लागतं. आजचं चंद्राला लागणारं ग्रहण हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. संध्याकाळी 8 वाजल्यापासून चंद्र हा ग्रहणाच्या कक्षेत यायला सुरुवात होईल आणि 9:57ला ग्रहण प्रत्यक्षात लागेल. 9:57 ते रात्र 11, 11:15च्या दरम्यानपर्यंत खंडग्रास चंद्रग्रहण आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर मग ग्रहण सुटेपर्यंत चंद्राला खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. या काळात चंद्र लाल असा दिसणार आहे, म्हणून त्याला ब्लड मून असं म्हणलं जातं. जवळपास 2 तासाहूनही अधिक काळ हे ग्रहण असणार आहे आणि जर आकाश निरभ्र असेल तर चंद्रग्रहणाचा आनंद आपणाला घेता येऊ शकेल. चंद्रग्रहणावर जिथं खगोलशास्त्रीय शास्त्रावर अभ्यास करणारी केंद्र आहेत, तिथं आपल्या देशात शास्त्राचा अभ्यास करणारी, त्याच्यात संशोधन करणारी मंडळी मोठ्या संख्येने तिथं गर्दी करेल आणि ह्या अद्भुत अशा घटनेचे सूक्ष्म निरीक्षण करताना आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आज तसं हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील बऱ्याच भागात आकाश निरभ्रच राहणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील बऱ्याच भागात हे चंद्राला लागलेलं ग्रहण पाहण्याचा लाभ लोकांना मिळणार आहे. ग्रहण काळात आधी अंधश्रद्धेचं अवडंबर माजवणाऱ्या घरात व्यवहार ठप्पच असतील असंच लोकांचं म्हणणं आहे. मात्र अंधश्रद्धा कोणी बाळगू नये. चंद्रग्रहणाचा शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टीनं त्याचं पाहावं, त्याचा अभ्यास करावा असं खगोलशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
काल शहरातही मोठ्या उत्साहानं गणपतीला धाराशिवच्या नागरिकांनी निरोप दिला. अनेक गणेश मंडळांनी अगदी जिवंत देखाव्याचं पण लोकांना पाहायला मिळतील याची ही केलेली होती. तर बऱ्याच गणेश मंडळांनी विद्युत रोषणाई, विविध प्रकारचं डेकोरेशन करून त्यात रथात गणरायाला बसवून गणरायाचं विसर्जनाची मिरवणूक काढली होती. फार तुरळक प्रमाणात डीजेचं वापर केल्याचं या मिरवणूक दिसून आलं. सर्वत्र मात्र पारंपरिक वाद्य, ढोल, ताशे, त्यानंतर ब्रॉस बँड, पिपाणी, सनई या वाद्याचं सर्वत्र सुमधुर असं आवाज भाविकांच्या कानावर पडेल याचीच सगळ्यांनी खबरदारी घेतलेली होती. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी येथील घरी गणपती प्रतिष्ठापना करण्यात आली होती. काल गणेशचं विसर्जन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी श्रीची मनोभावे आरती करून गणपतीचं विसर्जन तेरणा नदीच्या प्रवाहात केलं. त्यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांची कन्या, पुत्र हेही त्यांच्यासोबत गणपतीला निरोप देण्यासाठी तेरणा नदी काठावर पोचलेले होते. काल पुण्याच्या उपनगरातही गणेश उत्सव मंडळांनी आपापल्या भागातच गणेश विसर्जन केलं. वाघोली येथील गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत माझी नात संज्योती, नातू ऋतुपर्ण, दुसरी नात श्रविका यांनी अगदी लेझिम खेळत त्यात विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. त्यांच्या या बालवयातच त्यांना आपलं पारंपरिक असा खेळ खेळताना पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक पण केलं. आपण आता इथेच थांबू. आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा.